नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 5 ते 11 ऑगस्ट दरम्यानचे खूप महत्त्वाचे 40 प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो. आणि या 40 प्रश्नांची महत्त्वाची माहिती देखील पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. ठीक आहे. तर एक महत्त्वाची सूचना सांगतो, या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट फक्त 1000 लाईक ठेवण्यात आलेलं आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकर 1000 लाईक पूर्ण करताल. तर वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न आहे, यंग भारत ऑलिम्पियाड म्हणजेच YBO नुकतेच कोठे सुरू झालेले आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालेले आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. तर यंग भारत ऑलिम्पियाड 2 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात सुरू झालेले आहे. तर यंग भारत ऑलिम्पियाड ही विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक आणि मानसिक विकासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेली राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आहे. तर हे ऑलिम्पियाड विविध विषयांवरील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना ओळखण्यासाठी आणि त्यांना पुरस्कृत करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ प्रदान करते. लक्षात ठेवा. यानंतर उत्तर प्रदेश विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. तर उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. लक्षात ठेवा. आणि सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? योगी आदित्यनाथ आहेत. आणि राज्यपाल आहेत सध्याचे आनंदीबेन पटेल. ठीक आहे. आणि तेथील राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊयात. दुधवा, पिलीभीत, राणीपूर वन्यजीव अभयारण्य. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, राज्य प्राणी कोण आहे? बारासिंगा. राज्य पक्षी आहे सारस. आणि लोकसभेच्या जागा 80 आहेत आणि राज्यसभेच्या 31 जागा आहेत. लक्षात ठेवा. यानंतर दुसरा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने अलीकडेच मुख्यमंत्री मैया सन्मान योजना सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, झारखंड या राज्याने. कोणत्या राज्याने? झारखंड. ठीक आहे. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारने राज्यातील पात्र महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री मैया सन्मान योजना सुरू केलेली आहे. तर आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सोरेन सरकारने महिला वर्गासाठी ही योजना सुरू केलेली आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, झारखंड विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. तर मुख्यमंत्री आहेत सध्याचे हेमंत सोरेन, राजधानी आहे रांची आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर संतोष गंगवार आहेत. लक्षात ठेवा. आणि तेथील राष्ट्रीय उद्याने बेतला राष्ट्रीय उद्यान. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर तिसरा प्रश्न राहील, दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह कधीपासून साजरा केला जातो? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान. केव्हा? 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान. ठीक आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. तर मुलांना नियमित स्तनपान देण्यावर भर देण्यासाठी दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. तर नवजात बाळांच्या निरोगी वाढ आणि विकासासाठी स्तनपान अत्यंत महत्त्वाचे आहे. तर नवजात बाळांसाठी आईचे दूध हे सर्वोत्तम अन्न आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर त्यात अँटीबॉडीज असतात जे अनेक आजारांपासून बचाव करण्यात मदत करत असतात. ठीक आहे. तर यानंतर चौथा प्रश्न आहे, अलीकडेच कोणाची FID इंडिया झोनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, संजय कपूर यांची. कोणाची? संजय कपूर यांची. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात शॉर्टमध्ये. तर अलीकडेच संजय कपूर यांची FID इंडिया झोनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर पुढील प्रश्न आहे 5वा, ऑलिम्पिक 2024 टेनिस स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, नोवाक जोकोविक बनलेला आहे. कोण बनलेला आहे? नोवाक जोकोविक. ठीक आहे. लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. अनुभवी टेनिसपटू नोवाक जोकोविचचे अपूर्ण स्वप्न पूर्ण झालेले आहे. त्याने कारकिर्दीत प्रथमच ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तर जोकोविचचे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत कार्लोस अल्काराजचा पराभव करून इतिहास रचलेला आहे. तर जोकोविच 1988 पासून ऑलिम्पिक टेनिस स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरलेला आहे. लक्षात ठेवा. यानंतर 6वा प्रश्न आहे, बॉक्सिंगमध्ये नुकताच भारताचा सर्वात तरुण ऑलिम्पिक पंच कोण बनलेला आहे? लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, साई अशोक बनलेला आहे. कोण बनलेला आहे? साई अशोक. लक्षात ठेवा नाव. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये लेफ्टनंट कर्नल कबिनल साई अशोक हे बॉक्सिंगमधील भारताचे सर्वात तरुण ऑलिम्पिक पंच बनलेले आहेत. तर लेफ्टनंट कर्नल अशोक यांचा
ऑलिम्पिक पंच म्हणून सहभाग निष्पक्ष खेळाप्रती त्यांची दृढ वचनबद्धता आणि खेळाडूवृत्तीची भावना दर्शवते. तर सामने निष्पक्षतेने आणि आदराने आयोजित केले जातील याची खात्री करण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. तर 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या बॉक्सिंग दलात 6 बॉक्सर्स, 2 पुरुष आणि 4 महिला खेळाडूंचा समावेश आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, प्रश्न आहे 7वा. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत कोणत्या राज्यातील ऐतिहासिक मोईदाम समाविष्ट आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, आसाम. ठीक आहे, ऑप्शन सी, आसाम. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती देखील पाहून घेऊयात. तर पूर्व आसाममध्ये असलेल्या मोईदाम्सना सांस्कृतिक श्रेणीमध्ये प्रतिष्ठित 43वा युनेस्को जागतिक वारसा स्थळ टॅग प्राप्त झालेला आहे. तर नामांकनानंतर 1 दशकाहून अधिक काळ ते यादीत जोडले गेले आहेत. तर हे मोईदाम्स जे सुमारे 700 वर्ष जुने आहेत, ते वीट आणि दगडाने बनलेले पोकळ तुकडे आहेत आणि त्यात राजा आणि राजघराण्यांचे अवशेष आहेत. लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आपण आसाम विषयी शॉर्ट मध्ये माहिती पाहून घेऊयात. तर राजधानी आहे दिसपूर. लक्षात ठेवा. सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? हिमंता बिस्वा रसमा. लक्षात ठेवा, हिमंता बिस्वा रसमा. ठीक आहे. आणि राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया. ठीक आहे. तर राष्ट्रीय उद्याने आहेत काझीरंगा मानस राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 8वा प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 5 ते 10 ऑगस्ट 2024 या कालावधीत कोणत्या देशाच्या दौऱ्यावर आहेत? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, वरील सर्व. म्हणजेच फिजी, न्यूझीलंड आणि तिमोर लेस्ते. लक्षात ठेवा. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 5 ते 10 ऑगस्ट 2024 या कालावधीत त्यांच्या फिजी, न्यूझीलंड आणि तिमोर लेस्ते या राज्याच्या दौऱ्यावर रवाना झालेले आहेत. तर प्रथमच भारतीय राष्ट्रपती फिजी आणि तिमोर लेस्तेला भेट देतील. ही भेट भारत पॅसिफिक क्षेत्रातील देशांसोबत आर्थिक, सांस्कृतिक आणि धोरणात्मक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या भारत सरकारच्या ॲक्ट ईस्ट धोरणाचा एक भाग आहे. लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न आहे 9वा. अलीकडेच चर्चेत असलेला लिजिओनेअर रोग कोणत्या आजारामुळे होतो? तर लक्षात ठेवा, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जीवाणूमुळे होतो. कशामुळे? जीवाणूमुळे. ठीक आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. तर व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलियामध्ये लिजिओनेअर्स रोगाच्या 71 प्रकारची पुष्टी झालेली आहे, ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू देखील झालेला आहे. हा गंभीर प्रकारचा न्यूमोनिया लिजिओनेअर बॅक्टेरियामुळे होतो, जो पाण्याच्या नैसर्गिक शरीरात आणि टाक्यांसारख्या पाण्याच्या प्रणालीमध्ये आढळतो. लक्षात ठेवा, हे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पसरत नाही, परंतु दूषित पाण्याच्या एरोसोल्सच्या इनहेलन्सद्वारे पसरते. ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी, अस्वस्थता आणि स्नायू दुखणे ही लक्षणे आहेत. लक्षात ठेवा. यानंतर उपचार उपलब्ध असताना या आजारावर कोणतीही लस उपलब्ध नाही. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील 10वा प्रश्न आहे, कोणत्या शहराने अलीकडेच 14व्या भारत व्हिएतनामी संरक्षण धोरण संवादाचे आयोजन केलेले आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, दिल्ली. लक्षात ठेवा, ऑप्शन बी, दिल्ली. ठीक आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. भारताने ऑगस्ट 2024 मध्ये नवी दिल्ली येथे 14व्या भारत व्हिएतनाम संरक्षण धोरण संवादाचे आयोजन केले होते. तर ही बैठक द्विपक्षीय संरक्षण संबंध मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांमधील व्यापक लष्करी ते लष्करी चर्चेचा भाग होती. 14व्या भारत व्हिएतनाम संरक्षण धोरण संवादाचे अध्यक्षपद कोणी भूषवले हे पाहून घेऊयात. तर 14व्या भारत व्हिएतनाम संरक्षण धोरण संवादाचे सहअध्यक्षत्व भारतीय संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि वरिष्ठ लेफ्टनंट जनरल होआंग झुआन चिएन व्हिएतनामचे राष्ट्रीय संरक्षण उपमंत्री होते. लक्षात ठेवा. तर पुढील 11वा प्रश्न आहे, 33व्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारत सरकारने किती स्मरणार्थ टपाल तिकिटे जारी केलेली आहेत? लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 4. किती? ऑप्शन बी, 4. ठीक आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत पोस्ट विभागाने 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024 या कालावधीत पॅरिस, फ्रान्स येथे होणाऱ्या 33व्या उन्हाळी ऑलिम्पिकवर 4 स्मरणार्थ तिकिटे जारी केलेली आहेत. लक्षात ठेवा. तर स्मरणार्थ टपाल तिकीट कोणी जारी केलेले आहेत हे पाहून घेऊयात. तर केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी संयुक्तपणे स्मरणार्थ टपाल तिकिटे प्रकाशित केलेली आहेत. तर सरबजोत सिंगने मनू भाकरसह पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र संघीय स्पर्धेत ऐतिहासिक कांस्य पदक जिंकले आहे. लक्षात ठेवा.
तर यानंतर 12वा प्रश्न आहे, अंशुमन गायकवाड यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचा कोणत्या खेळाशी संबंध होता? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, क्रिकेट या खेळाशी संबंध होता. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. अंशुमन गायकवाड माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आणि भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे प्रशिक्षक यांचे 31 जुलै 2024 रोजी निधन झाले. ते 71 वर्षाचे होते आणि ते ब्लड कॅन्सरने त्रस्त होते. तर अंशुमन हा भारताचा माजी सलामवीर फलंदाज होता. तर 1975 ते 1987 पर्यंत तो भारताकडून क्रिकेट खेळला होता. लक्षात ठेवा. यानंतर 13वा प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या राजकारणात भूकंप आणि हिंसाचारानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बांगलादेशच्या. कोणत्या? बांगलादेशच्या. ठीक आहे. यानंतर 14वा प्रश्न आहे, सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSFच्या अतिरिक्त कार्यभार अलीकडे कोणी घेतलेला आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, दलजीत सिंगने घेतलेला आहे. कोणी? दलजीत सिंगने. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. तर BSFचा लॉंग फॉर्म आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. लक्षात ठेवा. आणि स्थापना झालेली आहे BSFची 1 डिसेंबर 1965 मध्ये आणि मुख्यालय आहे मित्रांनो नवी दिल्लीमध्ये. लक्षात ठेवा. यानंतर 15वा प्रश्न आहे, बिमस्टेक बिझनेस समिटचे आयोजन कोणता देश करत आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, भारत देश करत आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. भारत 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान नवी दिल्ली येथे प्रथमच बिमस्टेक बिझनेस समिटचे आयोजन करत आहे. तर बंगालच्या उपसागरात प्रादेशिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. तर बिमस्टेक विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. तर सर्वात पहिल्यांदा लॉंग फॉर्म पाहून घेऊयात. बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. लक्षात ठेवा. आणि स्थापना झालेली आहे बिमस्टेकची 1997 मध्ये आणि मुख्यालय आहे ढाका, बांगलादेशमध्ये. लक्षात ठेवा. आणि सदस्य देश किती आहेत? 7 सदस्य देश आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 16वा प्रश्न राहील, पॅरिस 2024 ऑलिम्पिक समारोप समारंभात भारताचा ध्वजवाहक कोण असेल? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मनू भाकर असेल. कोण असेल? मनू भाकर. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन म्हणजेच IOC ने 11 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पॅरिस 2024 ऑलिम्पिक समारोप समारंभात भारताचा ध्वजवाहक म्हणून मनू भाकर यांची निवड केलेली आहे. तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत? थॉमस बाक आहेत आणि मुख्यालय लॉसने स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि स्थापना झालेली आहे 23 जून 1894 मध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि 17वा प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नुकताच कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, फिजी या देशाचा. कोणत्या? फिजी या देशाचा. याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 6 ऑगस्ट रोजी फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी प्रदान करण्यात आलेला आहे. तर फिजीचे राष्ट्रपती रातू विलियामे मेवलिली कटोनिवेरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना वर्षातील ऑर्डर ऑफ द फिजीने सन्मानित केलेले आहे. तर फिजीची राजधानी आहे सुआ. लक्षात ठेवा. आणि मुद्रा आहे फिजी डॉलर. ठीक आहे. यानंतर मित्रांनो 18वा प्रश्न आहे, साक्ष न्याय, सेतू न्याय, श्रुती आणि ई समन ॲप कोणी लॉन्च केलेले आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, अमित शहाने. कोणी? अमित शहा यांनी केलेले आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर 19वा प्रश्न आहे, PM कुसुम योजनेचा जून 2024 पर्यंत एकूण किती शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 4,11,222 शेतकऱ्यांना. ठीक आहे, 4,11,222. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. केंद्र सरकारने मार्च 2019 मध्ये PM कुसुम योजना सुरू केली होती, जी शेतकऱ्यांना ऊर्जा आणि जल सुरक्षा प्रदान करणे, त्यांचे उत्पन्न वाढवणे, कृषी क्षेत्र डिझेल मुक्त करणे आणि पर्यावरणीय प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने जानेवारी 2024 मध्ये वाढवण्यात आली आहे. तर 30/6/2024 पर्यंत देशात PM कुसुम योजनेचा लाभ झालेल्या एकूण शेतकऱ्यांची संख्या 4,11,222 आहे. लक्षात ठेवा.
यानंतर मित्रांनो आपण 20वा प्रश्न पाहून घेऊयात. तर कोणत्या आयोगाने अलीकडेच डिजिटल शक्ती केंद्राचे उद्घाटन केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राष्ट्रीय महिला आयोगाने. कोणत्या आयोगाने? राष्ट्रीय महिला आयोगाने. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर सायबर पीस फाउंडेशनच्या भागीदारीत राष्ट्रीय महिला आयोगाच्या NCW अध्यक्षा सुश्री रेखा शर्मा यांनी डिजिटल शक्ती केंद्राचे उद्घाटन केलेले आहे. लक्षात ठेवा. तर सायबर गुन्ह्यांबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढवणे हा या केंद्राचा उद्देश आहे. तर हे तक्रारी दाखल करण्यासाठी आणि निराकरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण तांत्रिक सहाय्य प्रदान करेल. 2018 मध्ये डिजिटल शक्ती कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. लक्षात ठेवा. तर सुश्री शर्मा यांच्या मते भारतातील सायबर गुन्ह्यांची संख्या 2021 मध्ये 52,974 वरून 2022 मध्ये 65,893 पर्यंत वाढलेली आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 21वा प्रश्न राहील. कोणत्या राज्याने अलीकडेच सर्व पिकांची MSP वर खरेदी करण्याची घोषणा केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हरियाणा. कोणत्या राज्याने? हरियाणा या राज्याने. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. अलीकडेच हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व पिकांची किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP वर खरेदी करण्याची घोषणा केलेली आहे. अशा प्रकारे सर्व पिके MSP वर खरेदी करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे. तर मुख्यमंत्र्यांनी कालव्याच्या पाणी सिंचन शुल्काच्या थकबाकीमध्ये 133 कोटी रुपये माफ करण्याची घोषणा केलेली आहे. किती? 133 कोटी रुपये. ठीक आहे. तर यानंतर पुढील पॉइंट आहे रोहतक, नूह, फतेहाबाद आणि सिरसा येथील नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 137 कोटी रुपयांची प्रलंबित भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे. तर हरियाणा विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. तर हरियाणाची राजधानी आहे चंदीगड. लक्षात ठेवा. मुख्यमंत्री आहेत सध्याचे नायब सिंग सैनी आणि राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रेय. लक्षात ठेवा. आणि राष्ट्रीय उद्यान सुलतानपूर कलेसर. ठीक आहे. यानंतर मित्रांनो 22वा प्रश्न आहे कामच टायफून वाहन कोणत्या देशाने विकसित केले आहे जे ITBP मध्ये समाविष्ट केले जाईल? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रशिया. काय? ऑप्शन ए रशिया. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर इंडो तिबेट बॉर्डर पोलीस म्हणजेच ITBP ला LAC साठी रशियन कामच टायफून वाहने मिळतील. तर ITBP चे चंदीगड मधील त्यांच्या वाहतूक बटालियन मध्ये टायफून वाहनाचे यशस्वी प्रात्यक्षिक आणि चाचणी केलेली आहे. लक्षात ठेवा. आणि टायफून के वाहनाबद्दल हे कामाच्या उपकंपनी रेमडिझेलने विकसित केलेले आहे. हे लँडमाइनचा उच्च धोका असलेल्या भागात सैन्य आणि लष्करी मालाच्या सुरक्षित वाहतुकीसाठी विकसित केले गेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर रशियाची राजधानी आहे मॉस्को. लक्षात ठेवा. आणि चलन आहे तेथील रुबल. आणि तेथील सध्याचे राष्ट्रपती आहेत व्लादिमीर पुतिन. कोण आहेत? व्लादिमीर पुतिन. ठीक आहे. तर 23वा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ऑलिम्पिक चॅम्पियन युई सुसाकीचा पराभव करणारा पहिला कुस्तीपटू कोण आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी विनेश फोगाट. कोण आहे? विनेश फोगाट. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विनेश फोगाटने क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लेपेजचा 5-0 असा पराभव करून ऑलिम्पिक 2024 महिला कुस्तीच्या 50 किलोग्रॅम अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. तर यासह विनेश ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. तर विनेश फोगाटने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आणि गतविजेत्या जपानच्या युई सुसाकीचा 16व्या फेरीत पराभव केलेला आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 24वा प्रश्न आहे नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची कोणत्या देशाच्या अंतरिम सरकारचे नेते म्हणून निवड करण्यात आलेली आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बांगलादेशच्या. कोणत्या? ऑप्शन सी बांगलादेशच्या. ठीक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची बांगलादेशच्या अंतरिम प्रशासनाचे नेते म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधी निदर्शनाने आणि लष्करी ताबा या दरम्यान पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर संसद विसर्जित करण्यात आली आहे. आणि खालिदा जिया यांची तुरुंगातून सुटका करण्यात आलेली आहे. अलीकडील निदर्शनादरम्यान ताब्यात घेतलेल्यांना सोडण्याचे प्रयत्न सुरूच होते. ठीक आहे. तर यानंतर आपण बांगलादेश विषयी शॉर्ट मध्ये माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे ढाका, चलन आहे बांगलादेशी टाका आणि राष्ट्रपती आहेत मोहम्मद शहाबुद्दीन. यानंतर मित्रांनो 25वा प्रश्न आहे भारताने नेपाळमधील कोणत्या जलविद्युत प्रकल्पासाठी
5,792 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए सतलुज जलविद्युत महामंडळासाठी. कशासाठी? सतलुज जलविद्युत महामंडळासाठी. तर यानंतर आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. तर नेपाळमधील 669 मेगावॅट जलविद्युत प्रकल्पासाठी भारताने 5,000 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. तर या संदर्भात भारत सरकारने नेपाळच्या लोअर अरुण जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामासाठी सतलज जलविद्युत निगमला सुमारे 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची परवानगी दिलेली आहे. तर नेपाळ सरकारने त्यांच्या बांधकामाची जबाबदारी सतलज जलविद्युत निगमला दिलेली आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो नेपाळविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. तर राजधानी आहे काठमांडू, चलन आहे नेपाळी रुपया आणि मित्रांनो सध्याचे राष्ट्रपती आहेत रामचंद्र पौडेल आणि पंतप्रधान आहेत के.पी. शर्मा ओली. लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न आहे 26वा. कोणते राज्य अलीकडेच आपत्ती जोखीम व्यवस्थापनावर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणारे पहिले राज्य बनलेले आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी नागालँड. कोणते राज्य? नागालँड. ठीक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर याविषयी शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. तर SBI जनरल इन्शुरन्स सोबत सामंजस्य करार केल्यानंतर आपत्ती जोखीम हस्तांतरण पॅरामेट्रिक इन्शुरन्स सोल्युशन्स म्हणजेच DRTPS स्वीकारणारे ते पहिले भारतीय राज्य बनले आहे. तर हा सामंजस्य करार 3 वर्षासाठी प्रभावी असेल. लक्षात ठेवा. तर गंभीर घटकांपासून होणारे आर्थिक नुकसान कमी करणे आणि गंभीर पायाभूत सुविधांचे संरक्षण करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर नागालँड विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. नागालँडची राजधानी आहे कोहिमा. मुख्यमंत्री आहेत सध्याचे नेफ्यू रियो आणि राज्यपाल कोण आहेत? ला गणेशन आहेत. लक्षात ठेवा. आणि 27वा प्रश्न आहे यानंतर बांधवगड व्याघ्र प्रकल्प जो नुकताच चर्चेत होता तो कोणत्या राज्यात आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश या राज्यात होता. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. 2021 ते 2023 दरम्यान झालेल्या 43 वाघांच्या मृत्यूंच्या तपासात असे दिसून आलेले आहे की 10 प्रकरणांमध्ये तपास योग्य प्रकारे झाला नाही आणि शरीराचे अवयव गहाळ झालेले आहेत. लक्षात ठेवा. यापैकी 34 बांधवगड व्याघ्र प्रकल्पात आणि 9 शहडोल वन सर्कलमध्ये घडलेले आहेत. तर विशेष तपास पथकाने SIT 15 जुलै रोजी हे निष्कर्ष जाहीर केले आहे. लक्षात ठेवा. तर रॉयल बंगाल वाघांच्या उच्च घनतेसाठी मध्य प्रदेशात बांधवगड व्याघ्र प्रकल्प आहे. लक्षात ठेवा. यानंतर हे प्रसिद्ध आहे आणि 1993 मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. ठीक आहे. यानंतर आपण मध्य प्रदेश विषयी शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री आहेत सध्याचे मोहन यादव आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत? मंगूभाई पटेल आणि लोकसभेच्या जागा किती आहेत? 29 आणि राज्यसभेच्या 11 जागा आहेत. ठीक आहे. यानंतर 28वा प्रश्न आहे मित्रांनो दक्षिण आफ्रिकन लीग म्हणजे SA-20 मध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दिनेश कार्तिक आहे. कोण आहे? दिनेश कार्तिक. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. माजी भारतीय यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक दक्षिण आफ्रिकेच्या स्थानिक T20 लीग SA-20 मध्ये सामील होणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरलेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. 2024 मधला महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर 29वा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक मधील कुस्तीच्या अंतिम सामन्यात अपात्र ठरल्यानंतर कोणत्या महिला कुस्तीपटूने निवृत्तीची घोषणा केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए विनेश फोगाटने. कोण आहे? विनेश फोगाटने. ठीक आहे. तर यानंतर याविषयी आपण माहिती पाहून घेऊयात. तर भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट वजन वाढल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक मधील कुस्तीच्या अंतिम सामन्यातून अपात्र ठरलेली आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 30वा स्टारलिंकचा मुकाबला करण्यासाठी कोणत्या देशाने पहिले गुप्तचर उपग्रह नेटवर्क तारमंडल प्रक्षेपित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चीन. लक्षात ठेवा ऑप्शन बी चीन. ठीक आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. तर चीनची राजधानी आहे बीजिंग. मुद्रा आहे रेन मिनबी. लक्षात ठेवा. आणि सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? सी जिनपिंग. कोण आहेत? सी जिनपिंग. ठीक आहे. तर 31वा प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या देशाच्या सरकारने भटक्या कुत्र्यांच्या इच्छामरणाचा वादग्रस्त कायदा मंजूर केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तुर्कीच्या. कोणत्या? ऑप्शन ए तुर्कीच्या. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात शॉर्टमध्ये. नुकताच तुर्कस्तानमध्ये नवीन कायदा लागू करण्यात आलेला आहे. या कायद्यानुसार लाखो भटके कुत्रे रस्त्यावरून हटवले जाणार आहेत. तर तथापि पशु कल्याण कार्यकर्त्यांनी सरकारच्या या पावलावर चिंता व्यक्त केली असून तर सरकारचा
सातत्याने निषेध करत आहेत. तर सरकारच्या या निर्णयामुळे कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर बळी जाण्याचा धोका निर्माण झाल्याचे प्राणी कल्याण कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तर तुर्कीविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे अंकारा, चलन आहे तुर्की लिरा आणि अधिकृत भाषा आहे तुर्की. ठीक आहे. आणि खंड आहे युरोप आशिया खंड लक्षात ठेवा. आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत रेसेप तय्यप एर्दोगान. कोण आहेत? रेसेप तय्यप एर्दोगान. ठीक आहे. यानंतर मित्रांनो 32वा प्रश्न राहील. आरबीआयने सलग 9व्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही, तर रेपोचा दर काय आहे सध्याचा हे पाहून घ्यायचंय. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 6.50% आहे रेपोचा दर. किती आहे? 6.50%. ठीक आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. तर आरबीआयची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1935 मध्ये. मुख्यालय आहे मुंबई लक्षात ठेवा. आणि सध्याचे गव्हर्नर कोण आहेत आरबीआयचे? शक्तिकांत दास आहेत. कोण आहेत? शक्तिकांत दास. ठीक आहे. आणि 33वा प्रश्न देखील पाहून घेऊयात. तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोण पदभार स्वीकारेल? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी CS शेट्टी. कोण? ऑप्शन बी CS शेट्टी. ठीक आहे. तर याविषयी आपण माहिती पाहून घेऊयात. तर केंद्र सरकारने CS शेट्टी यांची स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी 3 वर्षांसाठी नियुक्ती केलेली आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाची माहिती आहे. ते 28 ऑगस्ट रोजी विद्यमान अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांची जागा घेतील. कोणाची जागा घेतील? दिनेश कुमार खारा यांची. ठीक आहे. यानंतर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना आहे 1 जुलै 1955 मध्ये. मुख्यालय मुंबई आहे लक्षात ठेवा. यानंतर 34वा प्रश्न आहे. नुकताच लडाखमध्ये भारतीय लष्कराने कोणता सराव केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पर्वत प्रहार केलेला आहे. कोणता सराव? पर्वत प्रहार. लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती देखील पाहून घेऊयात. भारतीय लष्कराने लडाखमध्ये पर्वत प्रहार हा सामरिक लष्करी सराव केलेला आहे, ज्यामध्ये उच्च उंचीच्या भागात युद्ध आणि ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रित केले आहे. तर पर्वत प्रहार म्हणजेच माउंटन स्ट्राईक व्यायाम डोंगराळ आणि खडबडीत भूभागावर भर देतो, जसे की पूर्व लडाख सारख्या भागात आढळतात. लक्षात ठेवा. यानंतर भारतीय सैन्याविषयी आपण माहिती पाहून घेऊया शॉर्टमध्ये. स्थापना झालेली आहे 26 जानेवारी 1950 मध्ये. मुख्यालय नवी दिल्ली आहे आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? जनरल उपेंद्र द्विवेदी. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 35वा प्रश्न आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जारी केलेल्या प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये कोणता देश अव्वल आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अमेरिका हा देश अव्वल आहे. कोणता देश? अमेरिका. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 36वा. लोकसभेत वक्फ म्हणजे सुधारणा विधेयक 2024 कोणी मांडलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए किरेन रिजिजू. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ म्हणजे दुरुस्ती विधेयक 2024 सादर केले आहे. तर एकदा मालमत्ता वक्फ म्हणून स्थापित झाली की ती रद्द करता येत नाही. तर सुमारे 30 वक्फ बोर्ड 9 लाख एकरपेक्षा जास्त जमिनीचे व्यवस्थापन करतात, ज्यांची किंमत अंदाजे 1.2 लाख कोटी रुपये आहे. ज्यामुळे वक्फ बोर्ड भारतातील रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयानंतर तिसरे मोठे जमीन मालक बनले आहेत. लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न आहे 37वा. कोणत्या खेळात भारताने दुसऱ्यांदा कावा महिला व्हॉलीबॉल नेशन्स लीगचे विजेतेपद पटकावलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी व्हॉलीबॉल. ठीक आहे. लक्षात ठेवा ऑप्शन सी व्हॉलीबॉल. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाने दुसऱ्यांदा कावा महिला व्हॉलीबॉल नेशन्स लीगचे विजेतेपद पटकावले आहे. तर या स्पर्धेत भारताने नेपाळला हरवून विजेतेपद पटकावले. तर हा विजय भारतीय महिला व्हॉलीबॉलसाठी महत्त्वाची कामगिरी आहे. लक्षात ठेवा. यानंतर 38वा प्रश्न आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने भारतासाठी कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी रौप्य पदक जिंकलेले आहे. कोणते पदक? रौप्य पदक. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत भारतासाठी रौप्य पदक जिंकले आहे. तर 26 वर्षीय नीरजने 89.45 मीटर भालाफेक करून दुसरे स्थान पटकावलेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो किती? 89.45 मीटर. ठीक आहे. यानंतर यासह सलग 2 ऑलिम्पिकमध्ये
पदक जिंकणारा नीरज हा केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरलेला आहे. तर पुढील पॉइंट आहे, नीरज पूर्वी कुस्तीपटू सुशील कुमार आणि शटलर पी.व्ही. सिंधू यांनी सलग 2 ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकलेली होती. तर पाकिस्तानच्या अरशद नदीमने भालाफेकच्या नवीन ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्ण पदक जिंकले आहे. त्याने 92.97 मीटर भालाफेक केली आहे, लक्षात ठेवा. तर अर्शदचे 2 थ्रो 90 मीटरपेक्षा जास्त होते. तर ग्रेनेडाच्या ॲडरसन पीटर्सने 88.54 मीटर भालाफेक करून कांस्य पदक जिंकले आहे, लक्षात ठेवा. यानंतर 39वा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या देशाचा पराभव करून कांस्य पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, स्पेन या देशाचा. कोणत्या देशाचा? स्पेन या देशाचा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले आहे. तर कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या बळावर भारताने शानदार सामन्यात स्पेनचा 2-1 असा पराभव केलेला आहे. तर गेल्या वेळी टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने जर्मनीला हरवून कांस्य पदक जिंकले होते, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो शेवटचा पॉइंट आहे, यापूर्वी भारताने 1968 मेक्सिको ऑलिम्पिक आणि 1972 म्युनिक ऑलिम्पिकमध्ये सलग 2दा कांस्य पदक जिंकले होते. ठीक आहे. यानंतर मित्रांनो पुढील शेवटचा आणि 40वा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने अलीकडेच भारतातील तिसरे सर्वात मोठे अभयारण्य मंजूर केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, छत्तीसगड. लक्षात ठेवा, ऑप्शन डी, छत्तीसगड या राज्याने. ठीक आहे. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर छत्तीसगड सेव्ह टायगर मोहिमेवर लक्ष केंद्रित करून भारतातील तिसरे सर्वात मोठे गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्पाला अधिसूचित केले आहे. तर गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प 2829 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेला आहे. तर गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान आणि तमोर पिंगला अभयारण्य या क्षेत्रांना एकत्रित करून नवीन व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे, लक्षात ठेवा. तर मित्रांनो छत्तीसगड विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे रायपूर, लक्षात ठेवा. आणि मुख्यमंत्री कोण आहेत सध्याचे? विष्णुदेव साई. आणि सध्याचे राज्यपाल आहेत रामेन डेका. कोण आहेत? रामेन डेका. आणि लोकसभेच्या जागा किती आहेत? 11 आणि राज्यसभेच्या 5 जागा आहेत. ठीक आहे. आणि नॅशनल पार्क देखील पाहून घेऊयात. तर इंदिरा कांगेर गुरु घासीदास नॅशनल उद्यान, लक्षात ठेवा. काय आहे? इंदिरा कांगेर आणि गुरु घासीदास नॅशनल उद्यान. ठीक आहे. तर मित्रांनो तुमच्यासाठी एक एक्स्ट्रा प्रश्न ठेवण्यात आलेला आहे. तर एनसीईआरटीने अलीकडेच इयत्ता 6वी ते 8वी साठी किती बॅगलेस दिवस प्रस्तावित केलेले आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी, 10 बॅगलेस दिवस. किती? 10. ठीक आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. अलीकडेच एनसीईआरटीने शिकवणीचा दबाव कमी करण्यासाठी इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी 10 बॅगलेस दिवसांचा प्रस्ताव दिलेला आहे. तर बॅगलेस डेटा मुख्य उद्देश म्हणजे पारंपरिक वर्गाबाहेर शिकणे हे विद्यार्थ्यांना त्यांच्या समुदायाशी संवाद साधण्यास आणि भविष्यासाठी व्यावसायिक कौशल्य शिकण्यास मदत करते, लक्षात ठेवा. तर एनसीईआरटी विषयी आपण लॉंग फॉर्म पाहून घेऊयात. तर नॅशनल काउन्सिल्स ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, लक्षात ठेवा. म्हणजेच मराठीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद. आणि स्थापना झालेली आहे एनसीईआरटीची 1961 मध्ये. मुख्यालय नवी दिल्ली आहे आणि अध्यक्ष कोण आहेत? दिनेश सकलानी आहेत. कोण आहेत अध्यक्ष? दिनेश सकलानी. ठीक आहे. तर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि तुम्ही जर हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. ठीक आहे. तर प्रश्नाकडे वळूयात. पॅरिस ऑलिम्पिक मधील कुस्तीच्या अंतिम सामन्यात अपात्र ठरल्यानंतर कोणत्या महिला कुस्तीपटूने निवृत्तीची घोषणा केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.